गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आईचे बर्थडे बॉय आमचे इष्ट बाप दयानंद सोपटे, सगळे माचेवयले मान्यवर, मोठ्या संख्येन हजर असलेले दयानंद बाप सोपटेचे चाहते वर्ग, मित्र वर्ग, हितचिंतक, पत्रकार मित्र, आज दयानंद भाईच्या वाढदिवसाक भाई म्हणी ना दयानंद बाप म्हणजे भाई खूप झाल्या, त्यामुळे दयानंद बाप सोपटेच्या वाढदिवसाक मुद्दम शुभेच्छा दिवपाक हांव आयलो. काही जणांक प्रश्न पडटलो हो कसो हांगा काय म्हणून. व्यक्तिगत जीवन आणि राजकीय जीवन हातूंतले जे डिस्टन्स असता ते मनशाक दवरपाक कळूंक जाय, ते हांगा मिक्स करपाक जायना. आणि त्यामुळे दयानंद बाबा जेन्ना म्हाका फोन केलो आणि इन्व्हिटेशन दिलें, खरें म्हणजे आज हांव वेगळ्या मुडान आसा. कोणे म्हाका विचारलें सर गॉगल सोराचो, म्हटलं वेगळो दिसपा खातीर. पूण खरें म्हणजे हांव निपयना, हांवें कॅटरॅक्ट ऑपरेशन केलें. कालच्या सोमार दीस एक डोळो आणि ह्या आठवड्यातल्या सोमाराक दुसरो डोळो. आणि दोतोरान म्हाका 15 दीस घालूं नाका म्हणून सांगलेलें. पूण दया बाबाची ऑर्दूच इतली असली की येवंकूच जाय. आणि त्यामुळे गॉगल चढयलो, मदीं मदीं तुम्ही वळखपाक विसरशात म्हणून अधून मधून काढला बी आणि आयलो. दयानंद बाब आमचे जुने स्नेही, आम्ही बरोबर काम केला, राजकीय क्षेत्रात काम केला, सामाजिक क्षेत्रात काम केला. भरपूर खडतर प्रयत्नातसून सामान्य कुटुंबातसून फुडें आयिल्लो हो युवक आता आज खंयच कितली वर्सां जाली ही कळना. हांवें प्रयत्न केलो पूण कळ्ळी ना. पण एक गजाल ताणें बरी केली. ताणें आज आपल्या वाडदिवसा निमित्त खंय उधळपट्टी करिनासतना, खंय मौज मजा करिनासतना ताणें ब्लड डोनेशन कॅम्प दवरलो. म्हणजे जे आवश्यक आसा समाजात ही गोष्ट केली ताणें. आणि तो एक बरो पायंडो घातलो. तो मुद्दम हांव म्हज्या नजरेसून तो वचूं शकना. हांव म्हज्या वाडदिवसाक ह्यो गोष्टी करतालो, पूण मागीर म्हाका म्हजें रक्त घेवपाचें बंद केलें दोतोरांनी. तुजें रक्त आतां गोड जाला म्हणून. त्यामुळे मागीर हांव दिना आणि बाकीच्यांचे दिवंक लावप हे बरें दिसना म्हणून हांवें मागीर बंदच केलें. मागीर कार्यकर्ते येवन म्हज्या बायलेच्या वाडदिवसाक बी दिवंक लागले. पूण एक खूब बरो पायंडो घातला. आज जो जगमगाट आसा वेगवेगळ्या प्रकारचो, त्या पार्श्वभूमीचेर हांव दयानंद बाबाचें खूब कौतुक करता. ताणें असो आदर्श ह्या मतदारसंघा खातीर, युवकां खातीर, युवती खातीर दवरचो. हांव ताचें खूब मनानसून कौतुक करता आणि तांच्या शुभेच्छा दिता, तांच्या कुटुंबियांक शुभेच्छा दिता, तांचे बंधुराज, तांची घरकान्न जी पर्सनली हांगा सगळ्यांक मेळत आसात, ह्या सगळ्यांक हांव शुभेच्छा दिता आणि म्हज्या वाणयेक विराम दिता. देव बरें. सदांच सांगता केन्ना केन्ना आमची गोंयची विधानसभा, या गोंयच्या विधानसभेत तुमकां खबर आहा सुरवात जाली दयानंद बांदोडकराच्या हातून. त्याच्यानंतर दयानंद हे सदांच विधानसभेत आसताले. त्याच्यानंतर दयानंद नार्वेकर येलो, त्याच्यानंतर दयानंद मांद्रेकर येलो. एक टाइम असो येलो की दयानंद सोपटे, दयानंद मांद्रेकर आणि दयानंद नार्वेकर हे तिघूय एकठांय जाले. त्याच्यानंतर सोपटे आसलो आणि यात म्हाका दिसता टर्मान दयानंद सांगपाक लागून दयानंदचे महत्व कितें आहा आणि गोंयच्या विधानसभेचे महत्व कितें आहा हे तुमकां कळपाक लागून सांगता. कोण तरी दयानंद जावो आणि म्हाका गॅरंटी आसा तुमी ज्या पद्दतीन ताळयो मारतात की फुडें दयानंद हे येतले, त्या बद्दल कांय चिंता करपाची गरज ना. आमी कर्मचारी भाशण करपाचो हे न्हू, कित्याक परत उशीर जाला, दोतोर घेणे कामाक आसले आणि चड वेळ घेनासतना परत एकदा तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. दयानंद सोपटेंची जी कारकर्द, राजकीय कारकर्द सुरू जाल्ली ही पयलो इलेक्ट्रॉल राजकारणान येलो हो 2002 तेन्ना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी घेवन ते येयले. फारशा गांवांतील एका सामान्य कुटुंबांसून, एका शेतकरी कुटुंबांसून जन्माक येयल्लो दयानंद सोपटे ताणें त्या वेळार ते धाडस केलें. हे येद्या मोठ्या राजकीय पक्षान उडी मारून जी उमेदवारी घेवन त्या वेळाचेर अपयश येयलें. पण त्याच्यानंतर केन्नाच तेंच्यांनी फाटी वळोन पळोवंक ना. रोखडीच 2004 जिल्हा पंचायत निवडणुकी येयल्यो. गोंय राज्यांतल्यो त्यो म्हाका दिसता दुसऱ्या टायमाच्यो जिल्हा पंचायत निवडणुकी आसल्यो. त्या वेळार
त्यांना तशीच पक्षाने उमेदवारी दिली आणि ते त्यावेळेला जैतिवंत झाले. तसेच पुढे 2007 विधानसभा येली. त्या विधानसभेत त्यांच्यानी यश गाठले आणि ह्या भागांतून प्रतिनिधित्व करण्याची त्यांना संधी मिळाली. त्याच्यानंतर त्यांचा प्रवास चालूच राहिलो. ते 2017 परत एकदा आमदार झाले, हे मांद्रे मतदारसंघाचे आमदार झाले. आणि आज जर ज्या पद्धतीन त्यांचा लोकांमधलो जर आम्ही सहवास पाहिलो, जर या समोर असलेल्या जनसमुदायाच्या सभेत किंवा ह्या उपस्थितीत कळटा की त्यांचे चाहते, जसे पार्सेकर सरांनी म्हटले की त्यांच्याकडे चाहते असतात, ते चाहते या जनसमुदायाच्या समोर दिसतात. त्यांच्याबरोबर आमका काम करण्याची खूप वर्ष संधी मिळाली. माझ्याही पॉलिटिकल किंवा माझ्या इलेक्ट्रॉल राजकारणात जो माझा सुरुवात झाली ती त्यांच्याच जिल्हा पंचायतीपासून आमदार झालेल्या बाय इलेक्शनापासून. त्या 2007 त्यांच्यानीच मला पुढे काढून जिल्हा पंचायतीची उमेदवारी दिली आणि त्याच्यानंतर हा सतत 2 वेळा जिल्हा पंचायत सदस्य झालो. पण एक काम करताना जो आमच्या बरोबर जो अनुभव असलो त्यावेळेला पेडणे आता पेडणे असं तसे नसले, पण काळांतरात बदलात गेले. आणि समोर आता त्यांना आम्ही जमताले त्यांना मग आमचा जुनो मित्र पंढरी आरुलकर म्हणपाक लागला की सगळे जुने दिसतात म्हणून. आपल्या जुनेच सुबेच असतात, नवीन लोक मातशे कमी दिसतात, कारण सगळी जुनी मंडळी जी आम्ही ज्या वेळाचेर काम स्टार्ट केले ती सगळी मंडळी हांगासर आवर्जून दयानंद सोपटे एक विशेष दिवपाक आणि तांकां मोग दिवपाक उपस्थित उरल्या. चड वेळ घेना, कारण म्हाका खबर आसा खूप वेळ जालो, लोक तिश्टत रावले मुख्यमंत्री येतले आणि त्यांच्या उपस्थितीत हांगासरले केक कटिंग जातले. परत एकदा हांव दयानंद सोपटेक शुभेच्छा दित असताना हांव त्यांच्या फुडल्याही वाटचाली सुयश चिंतिना आणि म्हाका उलोवंक दिल्याबद्दल हांव आभार व्यक्त करता. देव बरें करूं. आमदार असतानाय बी आणि आमदार नसतानाय बी सातत्यात तळमळीन ते काम करीत आसा. आयजूय बी जरी आमदार ना जाले आसत जाल्यार सुद्धा तुमची विविध कामां इंडिव्हिज्युअल लेवलाचेर बी म्हजे कडेन आसत किंवा मंत्रिमंडळातल्या बाकीच्या यांच्या कडेन आसत आणि पार्टी म्हणूनय आपले काम खूप बऱ्या पद्धतीत फुडें व्हरत आसा. ताचे कडेन दिल्लें कॉर्पोरेशन बाल भवन म्हणजे भुरग्यांचेर बरें संस्कार घडोवपाचें काम, तरी हालींच तेंच्यांनी त्या बाल भवनाचो चार्ज घेतला आसत सुद्धा आसत जाल्यार ते बाल भवन नव्यान कशा पद्धतीत पुराय गांवागांवांतल्यान आसतली बाल भवनची केंद्रां कशा पद्धतीत बाल मनाचेर संस्कार जातलो हाचो तेंच्यांनी आपलो प्लॅन रेडी करून म्हज्या मुखार दवरला. येता त्या 6 म्हयन्याच्या भितर पुराय गोंयांतली बाल भवन केंद्र एक बऱ्या पद्धतीत रिवायव्ह करपाची आणि बाल मनाचेर संस्कार कशा पद्धतीत आमी करूं शकता हे बाल भवनांतल्यान दाखोवन दिवपाचोय हो तांचो प्लॅन आसा. अशें विजनरी लिडर सातत्यात लोकां मदीं काम करीत आसा. हांव चड वेळ तुमचो घेवचो ना. तांच्या राजकीय जिवनात ताका फुडें यश मेळूं हे तांकां हांव सातत्यात देवा लागीं मागता. भारतीय जनता पार्टी हांव भक्कमपणे तांच्या फाटल्यान आसा. तुम्ही सदोदीत तांच्या फाटल्यान रावचे हे तुमच्या सगळ्यां कडेन मागता आणि म्हाका खात्री आसा तो मोग तुमी आयज हांगासर दाखयला तो मोग असोच तांच्या बरोबर आसतलो. हांव तीच आशा व्यक्त करता आणि परत एकदा हांव ताका वाडदिवसाची खूप खूप शुभेच्छा दिता. या वाढदिवसाच्या निमतान त्यांना आयले. त्यांच्याबरोबर आमचे गोंय राज्याचे आदले मुख्यमंत्री आदरणीय पार्सेकर सर, त्याचबरोबर गोंय राज्याचे आदले मंत्री दयानंद मांद्रेकर, म्हजो म्हणजे आम्ही कॉलेजीन बरोबर शिकताले, राजकारणय बरोबर करता असे रिस्पेक्टेड ग्लॅन टिकलो. त्याचबरोबर आमचे प्रभारी म्हणून या मांद्रे मतदारसंघात म्हाका दिसता 2-3 इलेक्शन असे बऱ्यापैकी काम केले. असे आदरणीय गोविंद बरोडकर सर, माझे मित्र सचिन परब, त्याचबरोबर ज्याचे म्हणजे आम्ही खरी तरी 2002 पासून या राजकारणाच्या माध्यमातून एकत्र राहिले. म्हणजे पहिली मित्र असले पण राजकारणाच्या माध्यमातून ज्यांना 2002 पासून एकत्र येऊन काम केले जसे माझे मित्र बाप दीपक कळमुटकर, आमचे वोकल फॉर लोकलचे राजन कोरगावकर, ज्यांनी म्हाका लहानपणापासून मागेच हे दिलो म्हणजे सपोर्ट दिलो. कारण सगळ्यांक खबर आहा की 1 वर्साचो हांव आसतना आमकां बापूय सोडून गेलो. पण भावा खातीर प्रेम आपुलकी कष्टय केले. ताचो म्हाजो भाव आनी बसलो आसा. त्याच बरोबर ह्या राजकारणात नाही जेन्ना लग्न जाले म्हणजे जेन्ना माझे लग्न झाले त्या लग्नाक म्हाका देवान जी एक बऱ्यापैकी सौभाग्यवती दिली जिचो सदांच साथ त्या राजकारणात वयर येवच्या खातीर आसा अशी माझी सौभाग्यवती हांगा आसा. पण सगळ्याचो उल्लेख इतक्या खातीर करता की खूप जाणां म्हणजे सगळ्यांकच तुमकां खबर आहा दयानंद सोपटे जरी ह्या स्टेजीचेर पावलो हेची फाटली वेगवेगळी कारणां आसात. कारण एकदम गरीब घराण्यांतलो माणूस तुमच्या सगळ्याच्या सपोर्टान तुमच्या सगळ्याच्या सहकार्यान आणि आमच्या जाणट्याच्या आशीर्वादान या स्टेजीपर्यंत पावलो आसा. आणि ज्या पद्धतीने गेली 27 वर्ष या राजकारणाच्या माध्यमातून तुमच्या बरोबर काम करत असताना भारतीय जनता पार्टीचे सगळे माझे असंख्य कार्यकर्ते जे माझ्या बरोबर तळमळीने काम करतात आणि त्यांच्या सपोर्टाचेर आज 27 वर्सां म्हणजे 26 वर्सां कंप्लीट झाले, 27 वर्सां चालू आसा. ते यशस्वी सुद्धा हांव खंय तरी तुमची म्हणजे समाज सेवा म्हणजे व्हडली कितें करूं ना पण नक्कीच फुकटचे जे देवान तोंड दिले आसा
या तोंडाच्या माध्यमातून ही तुम्ही जमलेली जी जनसमुदाय असा ही जोडलेली असा. पण खरे तुमच्या मनापासून उपकार मानता. जरी माझा बर्थडेच्या निमतान तुम्ही हांगा आयिल्ले आसात. आज जर आम्ही पळयलें जाल्यार खंय तरी दोळ्यांसून दुखां येवपाक कारण म्हणजे तुमचो प्रेम. आनी म्हाका खात्री आसा आमदार आसतना सगळे आसतात, पण आमदार नासतना सगळे तुम्ही माझ्या बरोबर रावल्यात. गेली 4 वर्सां जाली आमदार हांव ना, पण ज्यांना माझे आमदार असताना ज्या मांद्रे मतदारसंघातले जे कार्यकर्ते तुम्ही आसात, म्हणजे जी जनता जी आसात, ते आजही तुम्ही त्याच संख्येत तुम्ही आसात. कमी झाले ना, कदाचित वाढ झाली आसा. हांव चड उलयना, पण तुम्ही दिल्लो हो प्रेम, माझे भितर भयणी आसात, भाव आसात, आशीर्वाद दिवपी माझे जाणटे आसात, ती तुमची तुम्ही दिल्ली आपुलकी प्रेम म्हाका दिसता दयानंद सोपटे आयुष्यभर केन्ना विसरचो ना. म्हाका दिसता आज ज्या पद्धतीन म्हणजे हांवें एफर्ट्स कांयच करूं ना, खंयच कोणाक इन्व्हिटेशन असे पर्सनली वचून दिवं ना, पण कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने ज्या तळमळीन ज्या माझ्या खातीर काम केले, आज माझा वाढदिवस साजरा करपाचो मनात ठरयलो आणि मनात ठरयलो असताना त्यांनी फक्त म्हाका काही सूचना केल्यो आणि त्याच बळाचेर आज मोठ्या संख्येन तुम्ही आज या माझ्या वाढदिवसाची जमलेले आहात. माझ्या भावानो आणि भयणानो, खरोखरच दयानंद सोपटो तुमचो एक उपकारी आसा. आजच नाही, आताय आसा आणि हाच्या पुढे आयुष्यभर रावतलो. आणि आम्ही एक काम करूया, ज्या पद्धतीन आमचे आदरणीय मुख्यमंत्री या गोंय राज्याचे, या गोंयच्या जनते खातीर, गरीब जनते खातीर, या देशाचे पंतप्रधान आदरणीय आमचे जे मोदीजी असतात, आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने या देशाच्या जनते खातीर, गरीब जनते खातीर अंत्योदय तत्वाचेर सगळ्याचो विचार करून ज्या पद्धतीने काम करतात, या देशाची गरीब जनता गरीब रावचे न्हू, बेकार आमची भाव भयणां आहात ती बेकार रावचे न्हू, याच्या खातीर वेगवेगळ्यो ज्यो योजना राबयतात, त्योच योजना आमचे मुख्यमंत्री या गोंयानय आमच्या खातीर तुमच्या खातीर राबयतात. म्हणून भावानो, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून म्हाका दिसता तुमकां सगळ्यांक सांगपाक अभिमान दिसता, कारण या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि त्याचबरोबर या गोंय राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे ज्या पद्धतीने आमकां काम कशें आसचें, काम कशें करचें, लोकांमध्ये तुम्ही कशें वचचे आणि सरकाराच्यो योजना लोकांपर्यंत कशें पावोवच्यो हे तेंच्यांनी शिकयल्लें आसा. आणि हांव तुमच्या सगळ्याच्या वतीन ताका एक आश्वासन दिवंक सोदता की दोतोर, ज्या पद्धतीन तुम्ही दीस रात या गोंयच्या जनते खातीर काम करतात, तुमच्या कार्याची आम्ही बी खंय तरी मनान याद धरून या गोंयच्या जनतेक ज्यो गोष्टी आमची करपाची गरज आसा, ज्यो तुम्ही करता त्यो गोष्टी आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून प्रामुख्यान या मांद्रे मतदारसंघात, या मांद्रे मतदारसंघात म्हणून या पेडणे तालुक्यात पावपाचो नक्कीच प्रयत्न करतले. गरीब जनता जी आसा, ह्या गरीब जनतेक वयर हाडपा खातीर आमचो प्रत्येकाचो हातात म्हणजे हाताक हात धरून आम्ही काम करतले अशें तुमकां हांव आश्वासन दिता. परत एकदा तुमचे सगळ्यांचे आणि तुमच्या सगळ्याच्या वतीन आमचे ज्या लाडके जे मुख्यमंत्री हांगा आयिल्ले आसात त्यांचे मनापासून आभार व्यक्त करता. त्याचबरोबर आमचे सर पासेकर सर खरेंच आजही उलयतात त्या पद्धतीन हाचे पयलीं उलयतात, पूण हे म्हणले आमी खंय तरी राजकीय खंय तरी दुस्माना म्हणिना, मतभेद आसा अशें म्हणटात, पण ज्या पद्धतीन त्यांच्या उतराक मान दिवन ज्या ज्या गोष्टी खातीर हांव त्यांच्या उतराक मान दिवन त्यांच्या कार्याक पावता, हांव खरेंच देवाक म्हणजे सराचे उपकार आठयता की माझ्या उतराक, कारण ते माजी मुख्यमंत्री जावन गेले. साहजिकच माझ्या सारखे ताका मान दिवचो पडटलो, तेंचो मान राखचोच पडटलो, पण माझ्या उतराक सुद्धा येदोळे माणूस प्रत्येक माझ्या कार्यात येऊन खरें म्हणजे हांव म्हणू शकता की आशीर्वाद दितात. सर तुमचे मनापासून हांव आभार व्यक्त करता. त्याचबरोबर हे राजकारण करता असताना या मांद्रे मतदारसंघात प्रभारी म्हणून त्यांनी काम केले तसे आदरणीय गोविंद बरोडकर सर, त्याचबरोबर माझे मित्र सचिन परब, हे सायडीन आमचे जे या गोंय राज्याचे आपले मंत्री आदरणीय दयानंद मांद्रेकर, माझ्या बरोबर जसे आम्ही म्हटले उल्लेख केलो, बरोबर आम्ही कॉलेजीत शिकले, बरोबर राजकारण केले, अजूनही आम्ही राजकारण करता असे बाब प्लॅन टिकलो. माझा जुनो मित्र म्हणजे बालपणाचो मित्र, काहीतरी राजकारणाच्या माध्यमातून हातात हात घालून आम्ही वयर येयले असं बाब दीपक कंगुडकर, आलेच काहीतरी एक जनतेची सेवा करपाक पुढे सरलो असो बाब राजीव कोलवाकर, बाकी सगळे तुम्ही, त्याचबरोबर माझे पत्रकार भाव म्हणजे सगळ्यांचे, त्याचबरोबर आमचं सिद्धेश आमचे उत्तर गोयचे खासदार आणि केंद्रातले मंत्री आदरणीय श्रीपाद भाऊ नाईक यांचे सुपुत्र सिद्धेश आयले आहात. कदाचित भाऊ आज गोंयांत ना, पण त्याची जागा आणि तुम्ही तुमची जागा आमच्या माझ्या वाढदिवसात दाखवल्याबद्दल मनापासून तुमचे आभार व्यक्त करता. परत एकदा तुमचे सगळ्याचे, सगळ्या माझ्या भाव बहिणाचे, त्याचबरोबर माझे जे जाणटी जे असतात त्यांचे सगळ्यांक मनापासून देव बरे करून म्हणटा आणि माझे भाषण सोबयता. आणि भाषण सोबयता आमकां एक विनंती करता, कळ भरपूर सोसलेले टाइम खूप चाललो असा, तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी जे जेवण जे असा म्हणजे साहजिकच टाइम जाल्लो असा, ते सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेवचो अशी तुमकां सगळ्यांसून कळकळीची विनंती करता आणि माझे भाषण सोबयता देव बरे.